श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी महिलांनो, दादांनो, तुम्हाला 5 रुपयाच्या शिक्क्याचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. 5 रुपयाचा शिक्का एके ठिकाणी तुम्हाला गुपचूप ठेवायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यात जे काही आर्थिक, मानसिक आणि बाकी इतर काही अडचणी, संकट चालू आहेत तर ते दूर होतात आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आनंदाने घडतात. सुखाचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतील. 2 मार्च सोमवारी आहे होळी. त्या दिवशी आपल्याला माहिती आहे हुताशनी पौर्णिमा पण असते. ही पौर्णिमा तिथी जी आहे ती अत्यंत प्रभावी आणि मोठी आहे. तर त्यामुळे या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्याचा 100% फायदा मिळतो. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे, न विसरता उपाय करायचा आहे. बघा, कोजागरी पौर्णिमा असते त्या दिवशी पण आपण चंद्राची पूजा करतो आणि आपल्याला माहिती आहे की या दिवशी चंद्र पूर्ण गोलाकार असतो. चंद्राचं तेज जे आहे ते खूप प्रखर असतं त्या दिवशी आणि आपल्याला याचा फायदा करून घेता येतो. समजा कोणाला डोळ्यांचे पण काही विकार असतील तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त एकटक चंद्राकडे बघता येईल ना, तर तेवढा वेळ बघायचा आहे. त्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती सुधारते. डोळ्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते नाहीसे होतात. म्हणजे सांगायचं थोडक्यात तर त्या दिवशी चंद्राचा प्रभाव हा अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो. तर त्यामुळे या पौर्णिमेच्या, हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला 5 रुपयाचा शिक्का एके ठिकाणी ठेवायचा आहे. ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुटतील. माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहील. आणि मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली की आपल्याला कुठल्या वस्तू होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आणायच्या आहेत आणि त्यांची स्थापना करायची आहे. नक्की त्यातल्या जमतील त्या वस्तू आणा, घरामध्ये स्थापित करा. कारण या वस्तू स्थापित केल्यामुळे खरंच आपल्यावरचं संकट जे आहे तर ते दूर होत असतात. आणि होळी का साजरी करायची, कशी साजरी करायची, ही पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आता बघा, उपाय मी तुम्हाला सांगते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा, पितळेचं किंवा चांदीची छोटीशी एक वाटी असेल, ताटली असेल, ग्लास असेल, काही पण घ्या. पितळेचं असेल तरीसुद्धा घ्या किंवा चांदीचं असेल तरीसुद्धा घ्या. चांदीचं असेल तर शक्यतो चांदीचंच घ्या. अगदी छोटीशी एवढीशी वाटी म्हणा किंवा ग्लास म्हणा, ते असेल तरीसुद्धा चालेल. पण चांदीचं नसेल तर तुम्ही पितळेचं सुद्धा घेऊ शकता. आणि काहीच नसेल तर तुम्ही आपली साधी स्टीलची जी वाटी असते घरामध्ये तर ती पण चालेल. ठीक आहे. आता तुम्हाला यासाठी गाईचं तुम्हाला दूध लागेल. गाईचं कच्चं दूध तुम्हाला लागणार आहे. म्हशीचं दूध यासाठी नाही घ्यायचं. गाईचंच दूध यासाठी वापरायचं आहे. आणि कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध. ठीक आहे. 5 रुपयाचं एक कॉईन तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये तुम्ही जो चांदीचं किंवा पितळेची तुम्ही जी वाटी किंवा ग्लास जे काही घेतलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे. खडीसाखर असेल तर खडीसाखर टाका. खडीसाखर नसेल तर तुम्ही आपली साधी रोजची जी साखर असेल तर ती तुम्हाला चिमूटभर टाकायची आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. 5 रुपयाचा शिक्का तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दुधामध्ये टाकायचं आहे. जेव्हा चंद्रोदय होतो म्हणजे संध्याकाळी बघा 7-1 वाजता वगैरे आपल्याला चंद्र दिसायला लागतो. तर कोजागरी पौर्णिमेला कसं आपण त्या दुधाच्या भांड्यामध्ये चंद्राची किरणं बघून देतो, तसं तुम्हाला ती वाटी अशा ठिकाणी ठेवा. खिडकीत ठेवा, गॅलरीत ठेवा, टेरेसवर ठेवा. तुमच्यासमोर जागा असेल तर तिथे ठेवा. कुठेही ठेवा, पण अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे तो चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो त्या वाटीमध्ये पडला पाहिजे. बरोबर आपल्याला चंद्रसुद्धा त्या वाटीमध्ये दिसतो. ठीक आहे. आणि ही वाटी जवळपास थोडा वेळ 10-15 मिनटं तुम्ही उघडी ठेवा आणि नंतर रात्रभर तुम्हाला ती झाकून ठेवायची आहे. रात्रभर शक्य असेल तर तुम्ही ती बाहेरच ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत, म्हणजे जास्तीत जास्त 7च्या आत, ठीक आहे, सूर्योदय सुरू होण्याच्या आधी तुम्हाला 6ला जमलं तरी चालेल, 5:30ला जमलं तरी चालेल. तुम्हाला ती वाटी जी आहे तर ती घरात घ्यायची आहे आणि हे जे दूध आहे, वाटीतलं दूध जे आहे ते तुम्हाला पिंपळाचं झाड म्हणा किंवा वडाचं झाड किंवा बेलाचं झाड जे आपण पवित्र मानतो त्यांच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता किंवा इतर कुठले झाड असेल त्याला टाकायचं आहे. तुळशीला नाही टाकायचं, तुळशीला टाकू नका. ठीक आहे. तुळशीला हे नाही टाकायचं. बाकी इतर काही फळझाडं म्हणा, तुम्ही फुलझाडं म्हणा, त्यांना टाकू शकता.
आणि नंतर हा 5 रुपयाचा शिक्का जो आहे तो आपल्याला छान देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्याला छान हळद, कुंकू, अक्षदा व्हायचं आहे. दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे आणि तो 5 रुपयाचा शिक्का आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे. कारण आता हा सिद्ध झालेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हा जो शिक्का आहे तो आपल्याला खर्च करायचा नाही आहे. हा तुम्ही देवघरात ठेवा किंवा नंतर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये, महिलांनी पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं शॉप वगैरे आहे त्या ठिकाणी ठेवलात तरी पण चालेल. पण हा जो रुपया आहे, हा 5 रुपयाचा शिक्का आपल्याला खर्च करायचा नाही आहे. नक्की लक्षात ठेवा. आणि जिथे तुम्ही तुमचं धन ठेवता, जिथे तुम्ही तुमच्या घरामध्ये काही कमावलेलं आणून तुम्ही ठेवता, तर काही स्त्रियांना बघा सवय असते डब्यामध्ये सुद्धा पण आपण ठेवत असतो. तिथे सुद्धा तुम्ही ठेवलत तरी चालेल. पण हा शिक्का जो आहे तो आपल्याला खर्च करायचा नाही आहे. या उपायामुळे तुमच्याकडे नेहमी बरकत राहील. पैसा जो आहे तो वायफळ खर्च होणार नाही. पैसा वाढीस लागेल. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करून बघा. कारण हुताशनी पौर्णिमा होळी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि होळीच्या दिवशी वाईट अवगुणांचा आपण त्याग करत असतो. म्हणजे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर काही वाईट गोष्टी मागे राहून जातात आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. तर त्यामुळे नक्की तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय करा आणि करून बघा. नक्कीच तुम्हाला या उपायांचा अनुभवसुद्धा येईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.